पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील देवडी पाटीजवळ शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला। या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे। अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी पनवेल येथील असून ते अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते। मिळालेल्या माहितीनुसार पनवेल येथून अक्कलकोटच्या दिशेने निघालेली एर्टिगा कार क्रमांक MH46Z4536 रात्री अंदाजे 12 वाजेच्या सुमारास मोहोळजवळ देवडी पाटी परिसरात पोहोचली। अचानक वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार धडकली। या धडकेत कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून मृतदेह कारमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळले। कार रस्त्यापासून 10 ते 15 फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकली होती। अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला। माला रवी साळवे वय 40 राहणार पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर क्रमांक 18 न्यू पनवेल, अर्चना तुकाराम भंडारे वय 47 सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट, विशाल नरेंद्र भोसले वय 41 राहणार RBI MSO रूम क्रमांक 8 रेल्वे कॉलनी पनवेल स्टेशन जवळ पनवेल, अमर पाटील खारघर आनंद माळी। जखमी झालेल्या महिला ज्योती जयदास टाकले वय 37 सेक्टर क्रमांक 13 पनवेल यांना तात्काळ मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मदत कार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले। मृतदेह कारमधून बाहेर काढण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला। रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू होते। या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र असल्याचे समजते। मोहोळ पोलीस अपघाताचे कारण तपास करत आहेत। प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग आणि चालकाचा ताबा सुटणे हे मुख्य कारण असावे। Subscribe now and press the bell icon. Never miss an